मगाशी रात्री सुद्धा चर्चा झाली, ती जी काही कागदपत्र आहेत, ती जी काही यादी आहे, बँकेचं जे पत्र आहे किंवा सहकार आयुक्त कार्यालयात जे पत्र दिलं नाव आणि साहेबांशी चर्चा करा, त्यानंतर साहेब जे आदेश देतील मागणी करतो, त्यांना माहिती आहे की सगळं ते राज्य चालवतात, त्यांना यांचं नाव फक्त माहिती आहे, बाकीच्या शेतकऱ्यांचे नाव सरकारकडे सगळं असतं की साहेबांना कळालेलं आहे तुमची नावं आणि तुमचे समोरासमोर बोलायला काय अडचण आहे? असा विषय आहे की आम्ही आल्यानंतर आमच्या नगरातले चेअरमन वगैरे सगळं मला एक सांगा की मध्ये अधिकारी न घेता लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री तुम्ही आणि मंत्री महोदय बोलायला काय पण आमच्या आंदोलनाची दिशा अशी आहे का 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना शासनाला शेतकऱ्यांनी न मागता शासनाने घोषित केली। त्यामध्ये 70% लोकांना लाभ मिळाला आणि 30% लोकांना लाभ मिळाला नाही। त्यासाठी आम्ही 7 वर्षापासून शासनाकडे वेळोवेळी मागणी करतो राहिलेली आहे लाभ मिळवण्यासाठी 30% लोकांचा, पण शासनाने अजूनपर्यंत कुठली दखल नाही घेतली। आम्ही या म्हणजे 1 तारखेला सगळ्या खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन उपोषण बाबत कळविलं होतं। त्यानुसार आम्ही 12 ते 15 करंजगाव तालुका निवासी उपोषण केलं आणि त्या उपोषण अर्जामध्ये आम्ही नमूद केलं होतं 15 जर आमचा निर्णय नाही झाला तर आम्ही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी धडक मोर्चाने तिथे प्राणांतिक उपोषण करू आणि आमचं जीवन संपू, विष प्राशन करू अशी मागणी आम्ही केली होती। त्यानुसार आम्ही आजचा आमचा 5वा दिवस आहे। इथं काल आम्ही आलो, इथं मोर्चा आणला, थोडं रात्री थांबलो इथं आणि आता प्राणांतिक उपोषण कालपासून आमचं चालू आहे। पण पाहिजे असं तसं सरकार आम्हाला आश्वासन द्यायला म्हणजे आमची पूर्तता करीना। आमचा निर्णय असा आहे की आम्हाला कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि ज्या वेळेस आमची संस्था आम्हाला नील दाखला देईल त्यावेळेस आम्ही हे मंचर सोडणार, यांच्या दारापुढून उठणार। जर येणे तसा निर्णय नाही घेतला तर आम्ही सर्व शेतकरी इथे आलेले आम्ही विष प्राशन करून आम्ही आत्महत्या करून जातीन, ते आमचे प्रेत करंजगावला जातील, नाहीतर माफी घेऊन जाऊ असा निर्णय परिणाम इथे आलेलो आहे।